साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे कायदे आमचं राज्य सरकार लागू करणार नाही. आता या कायद्यांमध्ये नक्की काय झालं तर अनेकांना असं कळतं की अरे मिनिमम वेजेस ॲक्ट जो आहे किमान वेतन दिलं पाहिजे, त्या वेतनाला तो वेतन आजही लागू आहे की काही ठिकाणी बेकायदेशीररित्या ते किमान वेतन दिलं जात नाही. त्याचं अलीकडचं उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर काम करणारे आरोग्यसेवेत डॉक्टरपासून अगदी नर्सेसपासून आरोग्य सेविकांपासून त्यांनी मध्ये आझाद मैदानावर एक आंदोलन केलं. त्यातला एक जो कोणी ठेकेदार आहे MS एंटरप्राइज म्हणून, त्या ठेकेदारानं त्यांना किमान वेतन तर देत नाहीत पण तिथल्या महिलांना गर्भारपणाच्या रजासुद्धा तो देत नाही. असे सगळे अन्यायकारक विषय झाल्यानंतर मी माननीय आयुक्ताला भेटलो. म्हटलं हे फार भयानक आहे, तुम्ही याला पहिल्यांदा रद्दबातल करा. आणि महापालिकेमध्ये तसेही कंत्राटी पद्धतीवर जो राष्ट्रीय या अभियान आहे, याच्या संदर्भातलं आरोग्य अभियान आहे, त्या अभियानांतर्गत येणाऱ्या सगळ्या कामगारांना महापालिकेत काही कंत्राटदार स्वतःचे कंत्राटी कामगार आहेत, पुन्हा ह्या ठेकेदाराकडे दिलेले लोक आहेत. मी त्यांना म्हटलं त्या ठेकेदारांकडचं ते ठेकेदार रद्द करा आणि या सगळ्यांना पुन्हा तुम्ही मूळ तुमच्या कंत्राट म्हणजे महापालिकेच्याकडे थेट घ्या. दरम्यान सरकारने एक तसा चांगला निर्णय घेतला की अशा प्रकारे जी मंडळी काम करतायत राज्य सरकार, त्या सगळ्यांना 10 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना समावेश करून घ्यावा म्हणून. आता ते ह्या सगळ्या ज्या 1200-1300 लोक कर्मचारी आहेत आणि आहेत त्यांना कोण करणार? नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतं. वेळ कुठे आम्हाला बघायला सगळ्या गोष्टीतलं कायद्याचं कसा पळवाट केली जाते ती पहा. आता यातला दुसरा कायदा की अनेक ठिकाणी अलीकडे कॅज्युअल लेबर, फिक्स्ड टर्म लेबर, कॉन्ट्रॅक्ट लेबर ह्या ज्या काही पद्धती आल्या आहेत त्या इतक्या भयानक आहेत की त्याचे जे दुष्परिणाम कामगारांना भोगावे लागतात ते भयानक आहेत. त्यातला कॅज्युअल लेबरचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये नेवल डॉक आहे, त्या नेवल डॉकमध्ये कॅज्युअल लेबर आहे. कॅज्युअल लेबरचा अर्थ असा होतो की कॅज्युअल काम, छोटंसं काम, बाबा ह्या कार्यालयाला रंगकाम करायचं आहे, कॅज्युअल वर्क आहे, कंत्राट दिलं, रंगकाम झालं, त्याचं काम झालं आपलं. पण नेव्हल डॉकमध्ये असे कॅज्युअल लेबर वर्षानुवर्ष काम करतायत, 20-20 वर्ष, आणि त्यांना आजही नियमित सेवेत सामावून घेतलं नाही केंद्र सरकारचं खातं. दुसरा प्रकार आहे माझगाव डॉक मधला सांगतो, फिक्स्ड टर्म. म्हणजे काय तर 2 वर्ष एक करार केला जातो एकेका कामगाराला, तुला 2 वर्ष आम्ही फिक्स्ड टर्म मध्ये घेऊ आणि त्या 2 वर्षानंतर पुन्हा करार करून पुन्हा 2 वर्ष वाढवू किंवा काय करू. आता याच्यामध्ये खास मजेशीर किस्सा आहे. हा करार युनियनच्या मार्फत करणार का तर नाही, अगदी व्यक्तिगत पण करू शकतो. तो व्यक्तिगत तुला मी ठेवला 2 वर्षासाठी आणि 2 वर्ष ठेवताना तुला सांगितलं मी एक 50,000 रुपये किंवा 25,000 रुपये महिन्याला वेतन देईन. 2 वर्षानंतर फिक्स्ड टर्मच्या कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घ्यायचं झालं तर तोच पगार देऊ, असं कुठेही त्याच्यामध्ये शाश्वती नाही. किंबहुना 2 वर्षानंतर पगारवाढीची शाश्वती पण नाही. म्हणजे मग तो सांगेल मला मी तेव्हा दिले तुला 50, आता जमत नाही. त्याची उदाहरणं तुम्ही आत्ता सेवा क्षेत्रामध्ये पाहतात. म्हणजे इन्फोसिस, विप्रो या ठिकाणी तेथूनच्या कर्मचाऱ्यांचा पगार निम्म्यावर आणला होता, आठवतं सगळ्यांना ना? काय करू शकले? पुन्हा या सगळ्याचे अर्थकारणावर प्रचंड दुष्परिणाम होतात. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता समजा विप्रो किंवा इन्फोसिस आपल्या हिंजवाडीला पुण्याला, तिथं बऱ्याच जणांचे प्रेमविवाह झाले, सगळा पगार चांगला होता, 1-1 लाख रुपये महिन्याला पगार त्या काळात, म्हणजे 15-20 वर्षापूर्वी. सगळ्यांनी घरं घेतली. आता पती पत्नी दोन्ही एका ठिकाणी काम करतायत आणि पगार फटकन 50% आला. काही ठिकाणी तर नोकऱ्याच गेल्या. जेट एअरवेज आहेत, किंगफिशर आहे, त्यांचं पुढं काय झालं याचं कुणाला कल्पना आहे? त्यांची पुढे काय वाताहत लागली याची? तुम्ही कायदे करता तेव्हा त्यांची वाताहत काय लागते? नोकिया कंपनीमध्ये मद्रासला 40-40 वर्ष वय होऊन गेली, 8-10 हजार कर्मचारी एक फटकन कंपनी बंद करून टाकली. बघ रस्त्यावर आला कर्मचारी. माझगाव डॉकमध्ये 7-7 वेळा फिक्स्ड टर्म झाल्या, 14 वर्ष सर्व्हिस झाली, अजूनही नियमित केलं जात नाही. मग नियमित करताना पुन्हा परीक्षा वगैरे घेणं, त्यात तो आला उत्तीर्ण झाला तर ठीक, नाही तर गेलं बाद. हे जे काही प्रकार आहेत, कामगारांना संरक्षण दिलं तुम्ही,
कुठलं संरक्षण दिलं तुम्ही? सामाजिक सुरक्षा जे काय म्हणता ती कुठे आहे याच्यामध्ये? म्हणजे काय आता कंत्राटी हे आमचे चाळके साहेब माझ्यासोबत आहेत, आमच्या युनियनचे जनरल सेक्रेटरी आहेत. हे काही काळ त्या जेट एअरवेजमध्ये व्हाईस प्रेसिडेंटच्या पदावर काम करत होते. आता त्यांना विचारा तुम्ही, आज ॲक्सिस बँक आहे किंवा आणखीन ICICI बँक, मला वाटतं या सगळ्या बँकांमध्ये आपले मुलं जी तरुण मुलं नोकरीला लागलीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.